रात्री भाकरी खाऊन झोपी गेले आणि सकाळी 5 वर्षाच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाचा अंत. कारण ऐकताच हादरून जाल. रात्र नेहमीसारखीच होती. दिवसभर कष्ट करून आलेलं एक साधंसुधं कुटुंब. पोटभर जेवण झालं, घरात दिवा विझला आणि सगळेजण शांत झोपेत गेले. त्या रात्री कुणालाही अंदाज नव्हता की ही झोप आयुष्यातली शेवटची ठरणार आहे. सकाळ उजाडली, सूर्य उगवला, पण त्या घरात कुणीच उठलं नाही. लहान मुलाचा आवाज नाही, घरात हालचाल नाही. नेहमी सकाळी सुरू होणारी धावपळ थांबलेली. एकाच घरात 4 जण झोपले होते. पण सकाळ होताच दृश्य बदललेलं होतं. 3 जण अजूनही अंथरुणावरच होते. पण ते झोपलेले नव्हते. ते कधीच उठणार नव्हते. खोलीत शिरताच अंगावर काटा आणणारं दृश्य दिसतं. कोणाच्या तोंडातून फेस, कोणाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त आणि मधोमध 5 वर्षाचा निरागस जीव, ज्याला कळायच्या आधीच सगळं संपलं. कुणीही आरडाओरडा केला नव्हता. कुणीही मदतीसाठी धाव घेतली नव्हती. सगळं काही इतकं शांतपणे घडलं की मृत्यू येऊन गेला हे कुणालाच समजलं नाही. शेजारी राहणारा एकमेव व्यक्ती सकाळी उठला. त्याने आवाज दिला, हलवून पाहिलं, पण कुणीच प्रतिसाद दिला नाही. हळूहळू भीती दाटू लागली. क्षणात हातपाय गार पडले. जे दृश्य समोर होतं ते डोळ्यांवर विश्वास ठेवू देत नव्हतं. माहिती मिळताच पोलीस पोहोचले. घर सील करण्यात आलं. मृतदेह ताब्यात घेतले गेले आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हे नेमकं कसं झालं? घरात कुठलीही झटापट नव्हती. कुठलाही संघर्ष नव्हता. दरवाजे तुटलेले नव्हते. घरात चोरीचं एकही चिन्ह नव्हतं. मग मृत्यू आला तरी कसा? तपास सुरू झाला. पोलीस प्रत्येक कोपरा तपासू लागले आणि तेव्हा एक गोष्ट त्यांच्या नजरेस भरली. त्या खोलीत एक शेकोटी होती. रात्र थंड होती. शेकोटी पेटवलेली होती. सगळेजण त्याच खोलीत झोपलेले होते. पण अजूनही हे कारण पुरेसं वाटत नव्हतं. कारण मृतांच्या तोंडातून येणारा फेस, नाकातून वाहणारं रक्त, हे सगळं काही वेगळंच सांगत होतं. तपास अधिक खोल गेला. आदल्या रात्री काय खाल्लं होतं? काय प्यायलं होतं? कुणी बाहेरून काही आणलं होतं का? तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. रात्री सगळ्यांनी एकच पदार्थ खाल्ला होता. घरातच बनवलेला. सगळ्यांनी मिळून खाल्लेला आणि त्यानंतर सगळे झोपी गेले होते. पण अजूनही कुणी निष्कर्ष काढायला तयार नव्हतं. कारण एकाच वेळी इतका भीषण अंत, तोही शांत झोपेत, हे सहज घडणारं नव्हतं. शवविच्छेदन करण्यात आलं. रिपोर्टची वाट पाहिली जात होती. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण होतं. लोक एकमेकांना विचारत होते, रात्री झोपताना आपण सुरक्षित आहोत ना? आणि मग तो अहवाल आला. अहवालात जे समोर आलं ते वाचून तपास यंत्रणाही हादरली. त्या घरात कुणीही मारलं नव्हतं. कुठलाही हल्ला झाला नव्हता. तो अपघातही नव्हता. रात्री पेटवलेल्या शेकोटीतून निघालेल्या विषारी वायूंनी हळूहळू सगळ्यांचा श्वास बंद केला. खोली बंद होती. हवेशीर नव्हती. शेकोटीतून निघणारा कार्बन मोनॉक्साईड वायू, तो न दिसणारा, न वास येणारा आणि क्षणाक्षणाला जीव घेणारा. झोपेतच श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. पण जाग येण्याआधीच सगळं संपलं. रात्री भाकरी खाऊन शांत झोपलेलं कुटुंब सकाळी 5 वर्षाच्या मुलासह कायमचं शांत झालं. ही घटना फक्त एक बातमी नाही, हा एक इशारा आहे. हिवाळ्यात शेकोटी, बंद खोली आणि निष्काळजीपणा क्षणात सगळं आयुष्य संपवू शकतो. आज हा शेवट त्यांच्या घरात झाला. उद्या कुणाच्या घरात होईल सांगता येत नाही.